Today we are going to see preparation methods of alcohol. म्हणजे आजपासून आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल्स याच्यावरती चर्चा करणार आहोत. पहिली प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड, जी ऑलरेडी आपण बघितली आहे. सगळ्यांना आठवत असेल आपण ही प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल आहे, पण आपण केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्किल हॅलाइड reacts with aqueous KOH, ओके, aqueous caustic potash. सगळ्यांना आठवत असेल जर का अल्कोहोलिक KOH वापरलं तर अल्किन मिळतं एलिमिनेशनने. म्हणजे मी अल्कोहोलिक KOH वापरतोय का aqueous वापरतोय हे विसरू नका. aqueous KOH म्हणजे aqueous caustic potash जर का वापरलं आणि हीट केलं तर सगळ्यांना आठवत असेल we get KX as a byproduct, potassium halide as a byproduct, and ROH as product, that is our alcohol. Okay, ही पहिली प्रिपरेशन मेथड आहे अल्कोहोलची. पण मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं जेव्हा मी तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड शिकवल्या होत्या की आज ही रिएक्शन आपण केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून बघतोय, पण जेव्हा आपण अल्कोहोलचा अभ्यास करू त्यावेळेस आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल म्हणून बघत असू. ओके, म्हणजे पहिली प्रिपरेशन आहे अल्कोहोलची. आता दुसऱ्या प्रिपरेशन कडे वळूया, दॅट इज फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे पहिली प्रिपरेशन जी होती ती केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड होती. आता बघूया प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स. From carbonyl compounds, that is by reduction. That is by what? Reduction. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, रिडक्शन म्हणजे काय. रिडक्शन म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या केसमध्ये आपण रिडक्शन म्हणजे या डेफिनेशनचा वापर करणार आहोत, दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ व्हॉट? हायड्रोजन. आता हायड्रोजन ऍड करायचा आहे अक्रॉस कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स have this particular group in their structure, those compounds are known as carbonyl compounds. परत एकदा नीट ऐका. पहिली गोष्ट मी सांगितली रिडक्शन म्हणजे काय करायचे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचे. पण ऍडिशन ऑफ हायड्रोजन कुठं करायचे? अक्रॉस कार्बोनिल बॉन्ड करायचे, कार्बोनिल ग्रुप करायचे. म्हणजे काय करायचं मी सांगितलं, अक्रॉस सी डबल बॉन्ड ओ आपल्याला ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचे. कार्बोनिल कंपाऊंड कुठले कंपाऊंड? द कंपाऊंड which consist of this particular group, that is C double bond O. ओके, म्हणजे C double bond O च्या अक्रॉस जर का हायड्रोजन ऍड केले तर आपल्याला अल्कोहोल्स मिळतील. कसं ते बघायचंच आहे. तत्पूर्वी हायड्रोजनचे वेगळे वेगळे सोर्स आपण कन्सिडर करतो. त्यातला जो पहिला सोर्स आहे तो आहे मॉलिक्युलर हायड्रोजन. काय? मॉलिक्युलर हायड्रोजन. मॉलिक्युलर हायड्रोजन जो आहे तो H12 आणि मॉलिक्युलर हायड्रोजन जर का आपल्याला रिडक्शनसाठी वापरायचं असेल, कुणाचं रिडक्शन करायचं? कार्बोनिल कंपाऊंडचं. म्हणजे हायड्रोजनची ऍडिशन करायची आहे अक्रॉस सी डबल बॉन्ड ओ. हे करत असताना सगळ्यांना कळते ना मी काय बोलतोय ते. आपल्याला रिडक्शन करायचे म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचे, आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन करत असताना आता मी काय वापरतोय? मॉलिक्युलर हायड्रोजन वापरतोय. काय वापरतोय? मॉलिक्युलर हायड्रोजन. आणि मॉलिक्युलर हायड्रोजनची ऍडिशन करायची आहे मला सी डबल बॉन्ड ओ च्या अक्रॉस, आणि ते केल्याने मला काय मिळणार आहे? अल्कोहोल मिळणार आहेत. जेव्हा मी मॉलिक्युलर हायड्रोजन रिडक्शनसाठी वापरत असेल त्यावेळेस सगळ्यांना आठवत असेल आपल्याला कॅटलिस्ट वापरावा लागतो, आयदर रेनी निकेल
प्लॅटिनम और पॅलेडियम. ओके, रेनी निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम. सगळ्यांना आठवत असेल प्लॅटिनम आणि पॅलेडियम जर का आपण वापरले तर रूम टेम्परेचरला रिएक्शन होते. कुठे रिएक्शन होते? रूम टेम्परेचरला रिएक्शन होते. पण रेन निकेल जर का कॅटलिस्ट म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला टेम्परेचर हाय कन्सिडर करावं लागतं. कळलं मी काय बोललोय ते? म्हणजे रेन निकेल साठी टेम्परेचर कंडिशन इज व्हॉट? हाय टेम्परेचर कंडिशन इज देअर. पण जर का प्लॅटिनम आणि पॅलेडियम कॅटलिस्ट म्हणून वापरले, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम कॅटलिस्ट म्हणून वापरले तर वी कॅन वर्क दॅट रिएक्शन ॲट रूम टेम्परेचर. ओके, म्हणजे दिस इज अबाउट हायड्रोजन सोर्स फॉर रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स. What is that hydrogen source? Molecular hydrogen. The second one is nascent hydrogen. The second one is what? Nascent hydrogen. The second one is what? Nascent hydrogen. Okay, we are going to show it like this. Okay, a nascent hydrogen it is very unstable. It is very what? Unstable. म्हणजे तो तयार झाल्या लगेच वापरावा लागेल. रादर तो आपल्याला सेपरेट कंटेनर मध्ये स्टोअर करता येणार नाही. ज्या पद्धतीने मॉलिक्युलर हायड्रोजन आपण कंटेनर मध्ये किंवा सिलेंडर मध्ये स्टोअर करतो आणि युटिलाइज करतो नंतर रिएक्शनच्या वेळेस. पण नेसंट हायड्रोजन आपल्याला असा स्टोअर करता येणार नाही. तो तयार केल्या वापरावा लागेल. कारण तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. पण जरी तो अनस्टेबल असला तरी तो मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा रिएक्टिव्ह आहे. परत एकदा, नेसंट हायड्रोजन हा जरी अनस्टेबल असला तरी तो मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा काय जास्त रिएक्टिव्ह आहे. परत एकदा, नेसंट हायड्रोजन जरी अनस्टेबल असला तरी तो मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा काय लेस रिएक्टिव्ह आहे का मोर रिएक्टिव्ह आहे? मोर रिएक्टिव्ह आहे. लेस रिएक्टिव्ह आहे का मोर रिएक्टिव्ह आहे? मोर रिएक्टिव्ह आहे. म्हणजे नेसंट हायड्रोजन हा मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणून तो सुद्धा रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड साठी वापरला जाऊ शकतो. नेसंट हायड्रोजनचा जो सोर्स आहे म्हणजे नेसंट हायड्रोजन मिळणार कसा आपल्याला? तर आपल्याला तो मिळणार सोडियम अमाल्गम इन वॉटर. कशामध्ये मिळणार? सोडियम अमाल्गम अँड वॉटर, NaHg in water. They will give us what? Nascent hydrogen. They will give what? Nascent hydrogen. टू लिहिलं तरी चालेल. मी काय बोललो कळलं सगळ्यांना? म्हणजे नेसंट हायड्रोजन हे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. आणि पण तो मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे का जास्त रिएक्टिव्ह आहे? जास्त रिएक्टिव्ह आहे. हा फायदा आहे कारण मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा तो कमी रिएक्टिव्ह आहे का जास्त रिएक्टिव्ह आहे? जास्त रिएक्टिव्ह आहे. तो तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला सोडियम अमाल्गम इन वॉटर वापरायचे. कुठल्याही मेटलचं जर का मिक्सचर मर्क्युरी बरोबर घेतलं तर त्याला अमाल्गम असं म्हणतात. म्हणजे सोडियम अमाल्गम इन वॉटर. सोडियम अमाल्गम इन वॉटर मी परत एकदा सांगितलं, कुठल्याही मेटलला मर्क्युरी बरोबर कन्सिडर घेतला किंवा मिक्सचर म्हणून कन्सिडर केलं तर त्याला अमाल्गम असं संबोधतात. Mercury is only the metal in the periodic table which is liquid in state. त्यामुळे सोडियम विथ मर्क्युरी फॉर्म्स सोडियम अमाल्गम. मी सांगितलं एनी मेटल विथ मर्क्युरी फॉर्म अमाल्गम. सो सोडियम विथ मर्क्युरी फॉर्म्स सोडियम अमाल्गम. So sodium amalgam in water gives us what? Nascent hydrogen. Nascent hydrogen stable का unstable? Unstable. But it is what? Less reactive का more reactive? More reactive. आपण याला कंटेनर मध्ये स्टोअर करू शकतो का? नाही. ओके, यांची सोडियम अमाल्गम आणि वॉटरची रिएक्शन करायची आणि इमिजिएट कार्बोनिल कंपाऊंड पोर करून टाकायचे त्याच्यावरती. कारण यांची रिएक्शन होत असताना नेसंट हायड्रोजन रिलीज होईल आणि तो नेसंट हायड्रोजन इमिजिएट कार्बोनिल कंपाऊंड बरोबर रिएक्ट केला जाईल. तिसरा सोर्स बघायचा आपल्याला हायड्रोजनचा, दॅट इज हायड्रेट. आपण दोन सोर्स बघितले. वन इज मॉलिक्युलर हायड्रोजन, सेकंड वन इज नेसंट हायड्रोजन आणि आता बघणार आहोत हायड्रेट विच इज द थर्ड सोर्स ऑफ हायड्रोजन. इथे हायड्रेट्स म्हणजे H मायनसचा विचार आपण करणार आहोत. कशाचा विचार करणार आहोत? H मायनसचा. परत एकदा नीट आहे का? इथे ऍडिशन ऑफ हायड्रोजन बघतोय आपण.
रिडक्शन करायचा प्रयत्न करतोय कार्बोनिल कंपाऊंडचा आणि आपल्याला अल्कोहोल तयार करायचे आणि त्यासाठी आपण वेगळे वेगळे हायड्रोजनचे सोर्स बघत आहोत. त्यातला पहिला सोर्स आपण मॉलिक्युलर हायड्रोजन बघितलाय, दुसरा सोर्स आपण नेसंट हायड्रोजन बघितलाय आणि आता तिसरा सोर्स आपण हायड्राइड्स बघतोय. हायड्राइडचे जे सोर्स आहेत म्हणजे हायड्राइड कोण आहे तर H- आहे. त्यातले आपल्याला जे बघायचे त्यातला हा पहिला आहे सोडियम बोरोहायड्रेट. कोण हा सोडियम बोरोहायड्रेट. कोण हा सोडियम बोरोहायड्रेट. कोण हा सोडियम बोरोहायड्रेट. कोण हा सोडियम बोरोहायड्रेट. हा दुसरा सोर्स आहे हायड्राइडचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हा दुसरा सोर्स आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. या सोर्स बद्दल आणि हायड्राइड हा हायड्रोजनचा सोर्स आहे हे मी सांगितल्यानंतर म्हणजे हायड्राइडचे हे दोन सोर्स आहेत असं मी सांगितलं. या सगळ्यांबद्दल आपण एक जेव्हा रिएक्शन येईल त्यावेळेस चर्चा करूया. ओके, तत्पूर्वी पहिले जे दोन सोर्स आपण बघितले मॉलिक्युलर हायड्रोजन आणि नेसंट हायड्रोजन जे आहेत हायड्रोजनचे सोर्स त्यांचा वापर करून रिडक्शन कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करूया. म्हणजे मला आपल्या सर्वांना हे सजेस्ट करायचंय की रिडक्शनसाठी आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजनचा विचार करत आहोत आणि हायड्रोजनचे 3 वेगळे वेगळे फॉर्म. मी सोर्स शब्द वापरला, सोर्सच्या बरोबर अजून आपण फॉर्म असा शब्द वापरतो जास्त योग्य राहील. 3 फॉर्म आपण हायड्रोजनचे बघितले. त्यातला पहिला होता मॉलिक्युलर हायड्रोजन, दुसरा होता नेसंट हायड्रोजन आणि तिसरा होता हायड्राइड. सगळ्यांना कळलं असेल मी काय बोललोय ते. आता बघूया रिएक्शन काय पद्धतीने घडणार आहे ते. एक लक्षात घ्या, पहिले जे मी बोलणार आहे म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये मी बोलणार आहे ते मॉलिक्युलर हायड्रोजन हा हायड्रोजनचा फॉर्म असताना किंवा सोर्स असताना कशा पद्धतीने रिडक्शन होणार आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि त्याचबरोबर नेसंट हायड्रोजनचा सोर्स असताना कशा पद्धतीने रिडक्शन होणार आहे कार्बोनिल कंपाऊंडचं याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये नक्कीच आपण रिडक्शन बघणार आहोत पण हायड्रोजनचे मॉलिक्युलर फॉर्म आणि नेसंट हायड्रोजन फॉर्म कन्सिडर करून आपण अल्डेहाइड आणि म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंडचं आपण रिडक्शन करणार आहोत. ओके, आजचा विषय जो आहे तो रिडक्शन आहे, कार्बोनिल कंपाऊंडचा आहे. रिडक्शन बाय युझिंग हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनचे आपण मॉलिक्युलर हायड्रोजन आणि नेसंट हायड्रोजन असे 2 फॉर्म आज रिडक्शनसाठी कन्सिडर करणार आहोत. तर कार्बोनिल कंपाऊंड मध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन यांचे रिडक्शन करण्याचा विचार करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे हायड्रोजनचे 3 वेगळे वेगळे फॉर्म होते मॉलिक्युलर हायड्रोजन, नेसंट हायड्रोजन आणि हायड्राइड. त्यातल्या आज आपण रिडक्शनसाठी मॉलिक्युलर हायड्रोजन आणि नेसंट हायड्रोजन बघणार आहोत. त्याचबरोबर कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये आपण कोणाचे रिडक्शन करणार आहोत तर अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करणार आहोत. चला रिएक्शन बघूया. रिएक्शन शिकवता मी अल्डिहाइड कीटोनचं नॉमेनक्लेचर पण शिकवतोय. जसं सगळ्यांना आठवत असेल विल्यमसन सिंथेसिस शिकवत असताना मी इथरचं नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस केलं होतं. आज त्याच पद्धतीने मी अल्डिहाइड आणि कीटोनचं सुद्धा नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस करणार आहे. ते पण बघूया आणि रिएक्शन पण बघूया. सोपी रिएक्शन, काहीच अवघड नाहीये. लगेच लिहा, पाठ करून टाका. ओके, प्लीज विल गो थ्रू रिएक्शन नाव. आता समजा पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं की आता आपण कार्बोनिल कंपाऊंड म्हणून अल्डिहाइड घेऊया. त्यातही पहिलं अल्डिहाइड घेऊया आणि मग कीटोन घेऊया रिएक्शनसाठी, रिडक्शनसाठी आणि अल्कोहोल तयार करूया.
पहिलं जे मी अल्डिहाइड म्हणून कन्सिडर केलंय ते आहे ॲसिटाल्डिहाइड. ओके, कॉमन नेम आहे ॲसिटाल्डिहाइड, पाठ करायचं. IUPAC नेम कसं आहे ते बघा. स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन आहेत? 2. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची आणि लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आहेत? 2. म्हणजे अल्केनचं नाव काय येणार आहे? इथेन. पण हे कीटोन एक अल्डिहाइड आहे म्हणजे E इज रिप्लेस्ड बाय L म्हणून नाव आहे इथॅनल. म्हणजे ॲसिटाल्डिहाइड हे या स्ट्रक्चरचं कॉमन नेम आहे आणि इथॅनल हे IUPAC नेम आहे. आपल्याला पहिल्यांदा जो सोर्स वापरायचा आहे तो वापरायचा आहे मॉलिक्युलर हायड्रोजन H2 इन प्रेझेन्स ऑफ रॅनिनिकेल. रॅनिनिकेल कोण आहे? सॉल्व्हंट आहे का? कॅटॅलिस्ट आहे. तर तो कॅटॅलिस्ट आहे. आणि रॅनिनिकेल मी सांगितले की रॅनिनिकेल आपल्याला रूम टेम्परेचरला वापरता येतो का? नाही. हाय टेम्परेचरला वापरता येतो. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम वापरायचे असतील तर ही रिएक्शन रूम टेम्परेचरला घडली असती, पण रॅनिनिकेल वापरतोय म्हटल्यानंतर टेम्परेचर वाढलेलं दिसते 413 केल्विन. आता सगळ्यांना माहिती की कार्बोनिल कंपाऊंडचं किंवा कार्बोनिल ग्रुपचं आता आपल्याला रिडक्शन करायचंय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचंय. आता ऍडिशन करायचे म्हटल्यानंतर आपण ब्रेक कोणाला करणार? सिंगल बॉन्डला का डबल बॉन्डला? येस, ऑब्व्हियसली डबल बॉन्डला ब्रेक करणार आहे. म्हणजे एक हायड्रोजन आपण ऑक्सिजनला जोडायचा आहे आणि दुसरा कार्बनला जोडायचा आहे आणि कार्बन ऑक्सिजन जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे. म्हणजे आता काय काय करायचं जरा नीट बघा. काय काय करायचं आपल्याला? कार्बन आणि ऑक्सिजन मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे. आणि आता कार्बन आणि ऑक्सिजनचा जर का एक बॉन्ड ब्रेक केला तर कार्बन अनस्टेबल होईल, कारण कार्बन जनरली किती बॉन्ड तयार करतो? 4. ऑक्सिजन जनरली किती बॉन्ड तयार करतो? 2. परत एकदा, कार्बन जनरली बॉन्ड किती तयार करतो? 4. ऑक्सिजन जनरली किती बॉन्ड तयार करतो? 2. म्हटल्यानंतर जर का कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड जर का एक ब्रेक झाला तर आपल्याला हा जो हे 2 हायड्रोजन आहे त्यातला एक हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर अटॅच होणार आहे आणि एक हायड्रोजन कुणाला अटॅच होणार आहे? कार्बनला अटॅच होणार आहे. आणि मग ऑक्सिजन आणि कार्बन दोघे स्टेबल होतील. अर्थ नाही कळला का? कळला? येस ऑर नो? मी परत एकदा सांगतो, मेकॅनिझमचा विचार नाही करत आहे, रिएक्शन पेपरवरती मांडता आली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे का ऍडिशन रिएक्शन? ऍडिशन रिएक्शन. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा का नाही करायचा? करायचा. मग कार्बन आणि ऑक्सिजन अनस्टेबल दिसतील का? कारण ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो, पण एक बॉन्ड ब्रेक केल्यामुळे एकच उरेल. म्हणजे जो दुसरा बॉन्ड आहे ऑक्सिजन तो कोणाबरोबर तयार करेल? हायड्रोजन बरोबर. आणि कार्बन जो त्याचा चौथा बॉन्ड आहे तो पण कोणाबरोबर तयार करेल? उरलेल्या अजून एका हायड्रोजन बरोबर. आणि कार्बन आणि ऑक्सिजन स्टेबल होतील. लेट्स लुक ॲट द स्ट्रक्चर. हा CH3 ला काही टच होणार आहे का? नाही. एक कार्बन, या कार्बनला कोण अटॅच होणार आहे? हायड्रोजन. हा ऑलरेडीच एक हायड्रोजन आहे का नाहीये? आहे. कार्बन ऑक्सिजन मधला एक बॉन्ड ब्रेक केला म्हणजे एक उरला. म्हणजे या ऑक्सिजननी काय केलं? कोणाबरोबर बॉन्ड तयार केला? हायड्रोजन बरोबर. नाही कळलं का? कळलं. म्हणजे स्ट्रक्चर काय झालं? CH3 CH2OH. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, इथिल अल्कोहोल हे कॉमन नेम आहे आणि इथेनॉल हे काय? IUPAC नेम आहे. OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? सेकंडरी का प्रायमरी? प्रायमरी. म्हणजे कुठलं अल्कोहोल आहे? हे प्रायमरी अल्कोहोल आहे, हे विसरू नका. तर मी जर काही मार्क करत असेल की हे प्रायमरी अल्कोहोल आहे याचा अर्थ या संदर्भात आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. ओके, डन. दुसरा आपण सबस्ट्रेट घेऊया, कीटोन. ओके, परत एकदा रिडक्शन करायचे आपल्याला आणि त्यासाठी आपण जो हायड्रोजनचा सोर्स आपण वापरणार आहोत तो मॉलिक्युलर हायड्रोजनच आहे. कंडिशन बदललेली नाहीये, कॅटॅलिस्ट तोच आहे, रॅनिनिकेल. 413 हाय टेम्परेचर, 413 केल्विन हाय टेम्परेचर. प्लॅटिनम पॅलेडियम असतं तर रूम टेम्परेचर. परत एकदा लॉजिक तेच, आपल्याला काय ब्रेक करायचं आहे? कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करायचं आहे. पण तत्पूर्वी याचं नाव देऊया. याचं जे कॉमन नेम आहे ते ऍसिटोन आहे किंवा काही लोक याला डायमिथिल कीटोन म्हणू शकतील, जसं आपण डायमिथिल इथर म्हणायचो तसं. आणि याचा IUPAC नेम कसं देतोय बघा, 1 2 3 प्रोपेन. आणि अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? कीटोन आहे म्हणून E इज रिप्लेस्ड बाय 1. कीटोन मधला
जो 1 आहे तो कन्सिडर केलाय आणि प्रोपॅनॉन नाव दिलेलं आहे. अवघड आहे काही. 3 कार्बन स्ट्रक्चर मध्ये म्हणून प्रोपेन, 3 कार्बन स्ट्रक्चर मध्ये म्हणून प्रोपेन इज रिप्लेस बाय 1, कारण कीटोनचे जे लास्ट 3 अल्फाबेट आहेत ते आपण कीटोन या वर्ड मधले जे लास्ट 3 अल्फाबेट आहेत ते आपण यूज केले. सगळ्यांना नेमिंग कळलं. परत स्ट्रॅटेजी तीच, ब्रेक द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. सो बोथ दे विल गेट व्हॉट, अनस्टेबल. So one hydrogen will form bond with oxygen and another hydrogen will form bond with carbon. Okay, what is the name of this compound? Common name is isopropyl alcohol and IUPAC name is propane is replaced by OL. OH is attached to second carbon atom, so hence the name is what? Propane to all. ना आता बघा, OH is attached to that carbon atom which is attached to 2 carbon atom. परत एकदा, OH is attached to that carbon atom which is attached to 2 carbon atom. परत एकदा, OH is attached to that carbon atom which is attached to how many carbon atoms? 2 carbon atoms. That means this is primary or secondary alcohol? Secondary alcohol. Okay, this method has one drawback, that I had prepared primary alcohol by reduction of aldehyde. I had prepared secondary alcohol by reduction of ketone, but I can't prepare what? Tertiary alcohol by using this method. I can't prepare, or we can't prepare what? Tertiary alcohol by this method. We can only prepare what? Primary alcohol and what? Secondary alcohols. अजून एक पॉइंट टू बी नोटेड, जर का आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचे असतील तर आपण हा विचार केला पाहिजे की प्रायमरी अल्कोहोल तयार करण्यासाठी आपल्याला अल्डिहाइडचे रिडक्शन केलं पाहिजे, आणि जर का आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचे असतील तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याला कीटोनचे रिडक्शन करायचे आहे. ओके, आता हे पण मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्स मध्ये शिकवणार आहे की जर का मला पेपरला दिलं प्रिपेअर दिस पर्टिक्युलर अल्कोहोल, तर आपण कुठला अल्डिहाइड घ्यायला पाहिजे. रिएक्शन पाठ नाही करायच्या. ओके, रिएक्शन अजिबात पाठ नाही करायच्या. मी तुम्हाला आता हे शिकवणार आहे की प्रॉडक्ट वर रिएक्टंट कसा कन्सिडर करायचा. पेपरला अशी रिएक्शन कदाचित येणार नाही की राईट डाऊन द रिएक्शन फॉर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. दे आर नॉट गोइंग टू आस्क लाईक दॅट. दे आर गोइंग टू आस्क यू व्हॉट प्रिपेअर इथेनॉल. ओके, आता प्रिपेअर इथेनॉल म्हटल्यानंतर बाय रिडक्शन असं जर का प्रश्न आला तर आपल्याला कुठला अल्डिहाइड आहे हे पहिलं विचारात घ्यावं लागेल. म्हणजे मला तुम्हाला हे पण शिकवलं पाहिजे की प्रॉडक्ट पासून सबस्ट्रेट कसा कन्सिडर करायचा ते आपण या सेशनच्या म्हणण्यापेक्षा हे जे अल्कोहोलचा जो लेसन याच्या शेवटच्या पार्टमध्ये आपण याचा अभ्यास करूया की प्रॉडक्टचं स्ट्रक्चर बघून आपण सबस्ट्रेट कसा कन्सिडर करणार आहोत, सबस्ट्रेट आणि रिएजंटचा कसा विचार करणार आहोत, नक्की बघणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. आता हे रिएक्शन समजून घेतले सगळ्यांना कळलंय मी काय बोललोय ते. सगळ्यांना मी हे सांगितलंय की अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर मला प्रायमरी अल्कोहोल मिळतं, कीटोनचं रिडक्शन केलं तर मला सेकंडरी अल्कोहोल मिळतं. प्लीज डोंट फॉरगेट दिस. आता फक्त बघा मी चेंज काय करतोय. जेव्हा मी हायड्रोजनचा सोर्स बदलणार म्हणजे मॉलिक्युलर हायड्रोजनच्या ऐवजी जर का मी नेसंट हायड्रोजन म्हणून जर का सोर्स वापरणार असेल हायड्रोजनचा, तर रिएक्शन बदलणार नाही. इथे फक्त नेसंट हायड्रोजन येणार आहे. ओके, आणि कॅटॅलिस्टची कंडिशन जाऊन हायड्रोजनचा सोर्स बदलला, फक्त मॉलिक्युलर हायड्रोजनच्या ऐवजी नेसंट हायड्रोजन आला. सॉरी पण सगळ्यांना माहिती की नेसंट हायड्रोजन तयार कोणापासून होतो. सगळ्यांना मी सांगितले नेसंट हायड्रोजनचा सोर्स कोण आहे. हायड्रोजनचा सोर्स नेसंट हायड्रोजन आहे. आता हायड्रोजन कोणापासून मिळणार आहे तर नेसंट हायड्रोजनच्या फॉर्म मध्ये मिळणार आहे. मी सोर्स म्हणण्यापेक्षा अजून एक शब्द वापरतोय, फॉर्म. आपल्याला जो हायड्रोजन मिळणार आहे तो आता कुठल्या फॉर्म मध्ये, नेसंट हायड्रोजनच्या फॉर्म मध्ये. आणि तो कुणी दिलाय तर तो आपल्याला सोडियम अमाल्गम इन वॉटर मुळा नेसंट हायड्रोजन मिळाला. मी सांगितलं रिएक्शन मी बदललेली नाही, रिएक्शन तीच, रिडक्शनच
परत त्याच पद्धतीने ऍडिशन होणार, प्रॉडक्टही तेच, फक्त हायड्रोजनचा फॉर्म बदलला. मॉलिक्युलर हायड्रोजन होते त्याच्याऐवजी काय आले, नेसेंट हायड्रोजन आले, बस. बाकी सगळं तेच. पण मी सांगितलं मॉलिक्युलर हायड्रोजन पेक्षा नेसेंट हायड्रोजन रिएक्टिव्ह आहे का नाही आहे. पण नेसेंट हायड्रोजन स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे. त्याच्यामुळं यांची रिएक्शन केली की लगेच इमिजिएटली कार्बोनिल कंपाऊंड त्याच्यावरती पोर करायचं, म्हणजे लगेच त्याचे रिडक्शन होऊन जाईल. मोस्ट रिएक्टिव्ह, इट इज रिएक्टिव्ह दॅन मॉलिक्युलर हायड्रोजन. रिएक्शन तीच, प्रॉडक्ट तेच. हॅव यू अंडरस्टूड दिस? उद्या बघूया हायड्राइड हा हायड्रोजनचा फॉर्म वापरून कशा पद्धतीने रिएक्शन घडतात ते. धन्यवाद.